खरंच खूप चुकीचं वागले, पण सत्य समजल्यावर मला त्याचा खूप पश्चाताप झाला. हे बघ सोनाली, पश्चातापाच्या आगीत सगळी पापं जळून जातात. जे काही झालं ते तू सगळं विसरून जा. तुम्ही किती चांगले आहात. तुला पहिल्यांदा बघता क्षणी माझ्या मनात विचार आला, आयुष्यात मला लहान बहिणीची कमी आहे, तीही देवाने मला तुझ्या रूपात पूर्ण केली. आता मीही बघते माझ्या या बहिणीला माझा दीर कसा त्रास देतोय ते. तुम्ही शैलूला सांगत का नाही तू जाऊ नकोस म्हणून? शैलू त्याच्या प्रगतीसाठी बाहेर चाललाय, जाऊ दे त्याला. पण सोनालीला काय सांगायचं हे तुमचं तुम्ही बघा. माझा बस एक वार पुरेसा ठरला. पोतनीसांनी आयुष्यभर कबाळ कष्ट करून कमावलेले एका झटक्यात माझ्या नावावर करून घेतोय मी. मी आता ठरवलं आहे जागृती वहिनींपासून 4 हात लांबच राहायचं. शी, समज कळल्यानंतर त्यांनी वहिनी म्हणायला बी लाज वाटते मला. बाई जातीच्या नावाला कलंक आहेत त्या कलंक. सोनाली, असं बोलू नये. मोठी जाऊ आहे ना ती तुझी. म्या नाही मानत. आणखी काही दिवस तरी तुला हे माहिती आहे हे तिला कळू देऊ नकोस. निदान आत्ता तरी तिला असं वाटलं पाहिजे की तू तिच्या बाजूने आहेस. कळतंय ना तुला मी काय सांगते ते सोनाली? वय कळलं. हो हो आणते. हा, तुम्ही जा तुमच्या रूम मध्ये. पटकन आण, जसं ये लावू नकोस, कळलं ना? उगाच मूर्खासारखं बोलू नकोस शांताबाई. हे कधीतरी शक्य आहे का? अहो, म्या खरं तेच सांगते वहिनी साहेब. म्या माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. छोट्या वहिनी साहेब आणि मुक्ता या दोघींचं सूत जुळलं. या दोघी काहीतरी खुसूर फुसूर करत होत्या आणि म्या तिथं गेल्यावर नेमका विषय बदलला. सोनाली मुक्ताशी बोलती? शैलेंद्र आणि सोनालीमध्ये निर्माण झालेल्या दुराव्याचं कारणच संपवलं तर तो दुरावा आपोआपच संपेल नाही का? म्हणजे काय? कळेल लवकरच. तुम्ही आता त्या दोघांची अजिबात काळजी करू नका. गुड मॉर्निंग. बहिणी. थांब सुनबाई. वहिनी म्हणून कोणाला बोलवलं? जागृती तुझी वहिनी आहे, दुसरं कोणी बी नाही. ये ध्यानात ठेवायचं. भय भय. काय हो, सोनालीनं त्या मुक्ताला वहिनी म्हणून का बोलवलं? तिला समज कळलं तर नाही का तुम्हीच तिला? अहो शैलू बोलतो ना तिला वहिनी, त्याचं ऐकून बोलायला लागली असेल. हे आम्हाला काय बी माहिती नाही. एक ध्यानात ठेवायचं, हे समज हितच डांबून ठेवायचं. तिच्या घरापर्यंत काय बी जाता कामा नाही. समजावा तिला.